मराठी शाळेसाठी जीवाची बाजी. नांदूर घाट येथे अमोल जाधव यांचे विषप्राशन आंदोलन. प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप. मराठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. केज तालुक्यातील नांदूर घाट येथील मराठी शाळेला वर्गवाढ द्यावी या एकमेव मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने संघर्ष करणारे पत्रकार व शालेय समिती अध्यक्ष अमोल जाधव यांचे आंदोलन आज प्रजासत्ताक दिनी टोकाला पोहोचले. हाताची बोटे मोजावीत एवढी आंदोलने, निवेदने, धरणे, मोर्चे करूनही प्रशासनाने केवळ नियमांचा खोडा घालून मागणीकडे पाठ फिरवली. मात्र थेट जीव द्यायला तयार असलेल्या या मागणीला अद्याप न्याय मिळालेला नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आज प्रजासत्ताक दिनी मराठी शाळेला वर्ग मिळावा यासाठी आत्मदहनाच्या तयारीत असलेल्या अमोल जाधव यांसाठी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माय मराठीचा जयघोष करणारी व्यवस्था मात्र मराठी शाळांना खाजगीकरणाच्या कचाट्यात ढकलत असल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी आत्मदहन आंदोलनाचा निषेध व्यक्त करत थेट विषप्राशन करून आक्रमक आंदोलन छेडले आहे. सोडायचं टाळायचं धोरण बदललं पाहिजे. मराठी शाळा वाचवण्यासाठी हा लढा आहे, कुठल्या व्यक्तीसाठी नाही. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून वर्गवाढीचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. अमोल, तू फक्त जग. मराठी शाळेसाठीचा तुझा लढा आम्ही सगळे सोबत उचलू, असा भावनिक संदेश देत नागरिक, पालक, शिक्षक आणि पत्रकार बांधवांनी एकजूट दाखवली आहे. तुम्हाला मी मेल्यावरच न्याय द्यायचा आहे गावाला. गोरगरीबार लेकराचे पैसे संध्याकाळपर्यंत साहेब ह्यांना अधिकारी येत नाहीत, चोराचे ही करीत आहेत. गुणा करू द्या गुणा. चालेल.